Welcome to my YouTube channel Super Chemistry, and now we are going to see very last point of this chapter. आपल्याला माहितीच आहे आपण सम बेसिक कन्सेप्ट्स इन केमिस्ट्री हा चॅप्टर शिकतोय आणि ह्या चॅप्टरच्या आधी अंतिम टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहे. आणि आता आपण बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, पुन्हा केमिस्ट्रीच्या बेसिक्सशी रिलेटेड पार्ट आहे. त्याला आपण आज बघणार आहोत मोल. बरेच वेळेला असं होते की लार्ज नंबर एक्सप्रेस करण्यासाठी, खूप मोठा आकडा सांगण्यासाठी आपण काही संक्षिप्त रूप अवलंबतो. फॉर एक्झाम्पल घ्या, डझन. एक डझन म्हणजे किती? 12 संख्या असेल. मग आपण केळी खरेदी करायला गेलो तर आपण म्हणतो 1 डझन दे, 2 डझन दे. असं नाही म्हणत की मला 60 केळी दे. त्याच्याऐवजी काय म्हणतो आपण 5 डझन मला केळी दे. म्हणजे लार्ज नंबर एक्सप्रेस करण्यासाठी आपण काहीतरी संक्षिप्त रूप वापरतो, जसं दैनंदिन जीवनामध्ये. तसं आपण केमिस्ट्रीचा जर विचार केला तर इथे सुद्धा लार्ज नंबरशी आपण बराच वेळा संबंध येतो. कारण ॲटम्स, आयन्स, मोलिक्युल्स साईज कितीला आहे त्यांची? खूप छोटी साईज आहे आणि त्यांची संख्या खूप नंबरमध्ये आहे. मग अशा वेळेला काय संक्षिप्त रूप आपण सांगतो, त्यातलंच एक रूप आहे मोल. ओके, फॉर एक्झाम्पल एक रूप मोल. आता मोल म्हणजे काय की मोलमध्ये डेफिनेशनच बघू आपण. 1 mole is the amount of substance that contains as many entities or particles as there are atoms in exactly 12 gram of carbon-12 isotopes. म्हणजे 1 मोल म्हणजे किती? अमाउंट, अशी अमाउंट की जी कार्बन-12 आयसोटोप, जर आपण 12 ग्रॅम घेतला, 12 ग्रॅम कार्बन-12 आयसोटोप घेतला तर त्याच्यामध्ये किती ॲटम्स असतील तेवढी संख्या, त्या ॲटम्सची संख्या, तेवढा अमाउंट म्हणजेच 1 मोल. आता इथे एंटिटीजचा अर्थ ॲटम्स असतील, मोलिक्युल्स असतील किंवा आयन्स असतील. सो 1 मोल इज द नंबर ऑफ ॲटम्स that are present in 12 gram of carbon-12 isotope. कार्बन-12 आयसोटोपचा जर आपण 12 ग्रॅम जर कार्बन-12 आयसोटोप घेतला तर त्याच्यामध्ये किती ॲटम्स असतील? तर तेवढी संख्या म्हणजेच 1 मोल. आणि त्या इथे शब्द आपण वापरले एंटिटीज. ह्या एंटिटीज म्हणजे ॲटम्स असतील, मोलिक्युल्स. समजा मोलिक्युल्स असेल तर 12 ग्रॅम ॲटम्स, कार्बन ॲटम्स मध्ये किती, सॉरी आपण कार्बन ॲटमचाच विचार करतोय. तर एंटिटीज मध्ये तुम्हाला सांगितलं की ॲटम्स असतील, मोलिक्युल्स असतील किंवा आयन्स असतील. मग आता प्रश्न येतो की ह्या कार्बन-12 जर आपण 12 ग्रॅम घेतले तर त्याच्यामध्ये किती ॲटम्स आहेत ते आपण कॅल्क्युलेट करू. इथे लिहिलेच बघा, नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन-12 आयसोटोप. 12 ग्रॅम जर कार्बन-12 आयसोटोप घेतला तर त्याच्यामध्ये किती ॲटम्स असतील? तर बघा, मास ऑफ 1 कार्बन ॲटम आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले किती मास आहे? 1.9926 × 10⁻³ ग्रॅम. हे मास कशाचं आहे? कार्बन-12 च्या ॲटमचं मास. ओके, मास ऑफ 1 कार्बन-12 ॲटम. The mass of 1 mole of carbon atom 12 gram. Okay. Now the number of atoms in 12 gram of carbon-12. 12 ग्रॅम कार्बन-12 आयसोटोप जर घेतला तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स असतील? दॅट इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय, दॅट इज मोलर मास ऑफ, सॉरी, मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन डिवायडेड बाय मास ऑफ 1 कार्बन ॲटम. ह्याचे जर डिवायडेड केलं तर आन्सर येईल 6.0221 × 10⁻23 ग्रॅम पर मोल. ओके, एवढे ॲटम्स असतील 1 मोल सबस्टन्स मध्ये. युनिट काय त्याचं? ग्रॅम, सॉरी ग्रॅम नाही,
इट इज ॲटम पर मोल. सॉरी, काय म्हणत असेल 6.0221 into 10⁻23 atoms. आपण काय काढतोय इथं? atoms काढतोय, नंबर ऑफ atoms. मग 1 मोल जर घेतला, 1 मोल म्हणजे किती घेतले आपण? 12 ग्रॅम. तर त्याच्यामध्ये किती atoms असतील? 6.0221 into 10⁻23 atoms असतील एका मोल मध्ये. ओके, त्याला म्हणू आपण. म्हणजे थोडक्यात काय की 1 मोल म्हणजे किती? तर 6.0221 into 10⁻23. असं आपण एवढं सगळं 6.022321 into 10⁻23 आकडा लिहायचा गेला तर ह्याच्या पुढं इथून पुढं किती झिरो लिहावे लागतील बघा. एवढं सगळं सांगण्यापेक्षा 1 मोल म्हणून सांगायचं. 1 मोल म्हणजे किती? एवढा आकडा. 2 मोल म्हणजे मल्टिप्लाय बाय 2. 3 मोल्स मल्टिप्लाय बाय 3. आणि हे 1 मोल हे एंटिटीज इथं म्हटले बघा. हे ॲटम्सला पण लागू असेल, मोलिक्युल्सला पण लागू असेल आणि आयोनिक कंपाऊंडला पण लागू असेल. बघा, 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम घेतला, एवढेच ॲटम्स असतील. 1 मोल ऑफ H2O मॉलिक्यूल घेतला, 1 मोल H2O मॉलिक्यूल म्हणजे किती? 18 ग्रॅम. आता 18 ग्रॅम कसा असेल तर त्याचा मॉलिक्युलर मास किती आहे? 18. तर 18 ग्रॅम ऑफ H2O घेतला तर त्याच्यामध्ये किती असेल? 6.0221 into 10⁻23 मोलेक्युल्स. आता आपण म्हणतोय मोलेक्युल्स. जर NaCl घेतला 58.5 ग्रॅम जर आपण NaCl घेतला, कारण 1 मोल ऑफ NaCl 58.5 ग्रॅम, तर त्याच्यामध्ये किती आयन्स असतील किंवा मोलेक्युल्स असतील? आयन्स एंटिटीज किती असतील? तर 6.0221 into 10⁻23 एवढे एंटिटीज असतील. म्हणजे थोडक्यात काय की 1 मोल, तुम्ही ॲटम्सचा विचार करा, मोलिक्युल्सचा विचार करा किंवा आयन्सचा विचार करा. 1 मोल जर घेतला तर त्याच्यातील किती पार्टिकल्स असतील, किती आयन्स असतील, किती मोलिक्युल्स असतील, किती ॲटम्स असतील? तर 6.0221 into 10⁻23. आणि ह्याच नंबरला म्हणतात एवोगाड्रोज नंबर. दिस नंबर इज कॉल्ड ॲज एवोगाड्रोज नंबर ऑर एवोगाड्रोज कॉन्स्टंट. ओके, नाउ विल सी मोलर मास. आता मोलर मास म्हणजे काय हे आपण बघू. साधी डेफिनेशन आहे, द मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स. 1 मोल सबस्टन्स जर आपण घेतला तर त्याचं मास किती होईल? त्या मासला आपण मोलर मास म्हणतो. दॅट इज इन ग्रॅम्स. ग्रॅम्स हा शब्द म्हणतो. द मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स in grams is called molar mass. That is, समजा आपण ॲटमचा विचार करत असेल, it is equal to atomic mass of that element. समजा आपण ॲटम्सचा विचार करत असेल, सिंगल एकच ॲटम्स आहे असं, तर अशा वेळेला it is equal to atomic mass of that element. त्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास एवढं त्याचं मोलर मास असतं. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन घेतला, ॲटॉमिक मास किती आहे त्याचा? 1 MB. 1 ग्रॅम पर मोल इज द मोलर मास. कार्बन घेतला, किती ॲटॉमिक मास आहे? 12 ग्रॅम पर मोल इज द मोलर मास. ऑक्सिजन घेतला, 16 ॲटॉमिक मास युनिट आहे त्याचा. मोलर मास किती आहे ना? 16 ग्रॅम पर मोल. पण असं समजा आता पॉलीॲटॉमिक आहे, फॉर एक्झाम्पल HCl असेल, H2O असेल, ऑक्सिजन O2 मॉलिक्यूल असेल, अशा वेळेला काय तर मोलिक्युलर फॉर्म्युलाचा इथे आपण विचार करतोय. मोलिक्युलर मास एवढं वजन म्हणजे मोलर मास. बघा, मोलिक्युलच्या बाबतीत मोलिक्युलर मास एवढं वजन म्हणजेच मोलर मास, आणि फक्त ॲटम्स असेल तर ॲटॉमिक मास एवढं वजन म्हणजे मोलर मास. ओके, फॉर एक्झाम्पल घ्या, ऑक्सिजन मॉलिक्यूल घ्या, मोलिक्युलर मास आहे 32, मोलर मास आहे 32 ग्रॅम पर मोल. वॉटर मोलिक्युलर मास किती आहे? 18 ग्रॅम पर मोल इज द मोलर मास. व्हेरी सिंपल कन्सेप्ट. मोलिक्युल असेल तर मोलिक्युलर मास एवढं वजन, ॲटम्स असेल तर ॲटॉमिक मास एवढं वजन, त्याला दोन्हीला म्हणतात मोलर मास. ओके, आता बघू
मोल्स अँड गॅसेस. आता बरेच सबस्टन्स असे आहेत की जे गॅशियस फॉर्ममध्ये असतात. मग अशा वेळेला नंबर ऑफ मोल्स कसं काढावं? तर अशा वेळेला नंबर ऑफ मोल्स त्या गॅसचा व्हॉल्यूम मधून काढला जातो. त्या गॅसचा व्हॉल्यूम मोजतात आणि त्याच्यावरून नंबर काढतात. तर कसं काढतात? तर बघा, 1 मोल ऑफ एनी गॅस, एक मोल तुम्ही कोणताही गॅस घेतला, दॅट ऑक्युपाइज अ व्हॉल्यूम ऑफ 22.4 डेसिमीटर क्यूब ॲट स्टँडर्ड टेम्परेचर, दॅट इज 0 डिग्री सेंटीग्रेड अँड प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर. आता इथे पुन्हा टेम्परेचरचा उल्लेख गॅसच्या बाबतीत आलेला आहे, कारण व्हॉल्यूम ऑफ गॅस किंवा व्हॉल्यूम हा टेम्परेचरशी रिलेटेड आहे. टेम्परेचर वाढवलं व्हॉल्यूम वाढतो, टेम्परेचर कमी झालं व्हॉल्यूम कमी होतो. हा म्हणून टेम्परेचरचा शब्द आलेला आहे आणि ह्याला म्हणतो आपण STP, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर किती? 0 डिग्री. स्टँडर्ड प्रेशर किती? 1 ॲटमॉस्फिअर. अशा कंडिशनला 1 मोल कोणताही जर गॅस सबस्टन्स तुम्ही घेतला, 1 मोल एनी गॅशियस सबस्टन्स, आता 1 मोल ऑक्सिजन घेतला O2 मोलिक्यूल, तर 1 मोल किती घेणार? तर 32 ग्रॅम्स. मग 1 मोल जर कोणताही सबस्टन्स घेतला तर तो व्हॉल्यूम किती व्यापणार आहे? तर व्हॉल्यूम व्यापेल किती? 22.4 डेसिमीटर क्यूब किंवा लिटर, दोन्ही सेम. म्हणजे 1 मोल म्हणजे 32 ग्रॅम जर तुम्ही ऑक्सिजन घेतला तर तो किती व्हॉल्यूम व्यापेल? तर 22.4 लिटर. एनी सबस्टन्स, इफ यू टेक 1 मोल, दॅट विल ऑक्युपाय 22.4 decimeter cube or liter, provided the temperature at 0 degree and pressure 1 atmosphere. आता 22.4 decimeter cube is known as molar volume. आपण molar volume of that gas. आता किती मोल्स आहेत ते कसं काढायचं आहे? तर नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, त्याला म्हणतो आपण नंबर ऑफ मोल्सला n ने डिनोट करतोय, दॅट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेडला आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला किती व्हॉल्यूम आहे? तो व्हॉल्यूम डिवाइडेड बाय मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. 1 मोल किती ऑक्युपाय करणार आहे? 22.4 डेसिमीटर. म्हणजे व्हॉल्यूम आधी द्यायचं, किती व्हॉल्यूम मोजायचं स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला, डिवाइडेड बाय मोलर व्हॉल्यूम. मोलर व्हॉल्यूम किती? 22.4. ह्याला डिवाइड केल्यानंतर जे आन्सर येईल दॅट विल गिव्ह यू नंबर ऑफ मोल्स. आणि नंबर ऑफ मोल्स मधून मोलिक्युल्स किती आहेत, किती मोलिक्युलची संख्या आहे ते कसं काढणार? कारण 1 मोल मध्ये किती संख्या आहे? 6.022 × 10⁻23. 1 मोल एनी सबस्टन्स घेतला तर त्याच्यामध्ये मोलिक्युल्स किती, ॲटम्स किती, आयन्स किती, डिस्क्रीट युनिट्स किती? तर 6.022 × 10⁻23. ओके. आणि जर आपल्याला मोलची संख्या मिळाली 1 मोल 2 मोल, त्या मोलला ह्या नंबरनं मल्टिप्लाय करायचं आहे, तेवढे मोलिक्युलची संख्या मिळेल आपल्याला. 1 मोल असेल तर एवढे मोलिक्युल्स असतील, 2 मोल असेल तर मल्टिप्लाइड बाय 2, 3 असतील तर मल्टिप्लाइड बाय 3. अशा पद्धतीने आपण मोलिक्युलची संख्या मिळेल. सर गॅसच्या बाबतीत आपण हा लॉ हे अप्लाय करू. ओके. सो हिअर एंड्स युअर चॅप्टर. ह्या चॅप्टरवरचे प्रॉब्लेम्स तुम्हाला मी PDF फॉर्मॅटमध्ये पाठवून देतोय. ओके. सो हिअर एंड्स युअर चॅप्टर.